आलो आहे पालीला. पालीच्या गणपती मंदिरामागे जो सरसगड आहे, त्या सरसगड ट्रेकला आपण आज चाललो आहे. तर आता सकाळचे 4 वाजले आणि आपण आपला राजहंस घेऊन निघालो आहे. त्यामागे दिसतो तो सायंपन्न महामार्ग. तिथून आपल्याला जायचं आहे जुईनगरला. माझ्या एका मित्राला मला पिक करायचे, तिथून दादरला जायचं. दादरला सगळे मंडळी आपल्याला जॉईन होणार आहे. दादरवरून आपला खरा सरसगडचा प्रवास स्टार्ट होणार आहे. ट्रेक स्टार्ट करतो आपल्या सरसगडचा. पूर्ण टीम चालली आहे पुढे. तिथून जो हा रस्ता जातो तो डायरेक्ट सरसगडकडे जातो आणि इथे हा सरसगडचा बोर्ड लावला आहे. यामध्ये पूर्णपणे सरसगडाची माहिती दिली आहे. समुद्र सपाटीपासून उंची 250 मीटर आहे सरसगडाची. गरमी. ट्रेकचा हाफ पॅच कंप्लीट झाला. मी मगाशी बोलल्याप्रमाणे व्हिडिओच्या पाठीला जंगल ट्रेक आहे, पण आता सध्या या जंगलाची अवस्था बघा तुम्ही. पूर्णपणे या जंगलाला जाऊन टाकलं आहे पूर्ण. आणि आज सूर्यदेवतासुद्धा आमच्यावरती का रागायला माहिती नाही. खूप गरमी आहे. बॉडी पूर्णपणे डिहायड्रेट होते. जळालेल्या जंगलातून जाणारी ही छोटीशी पायवाट, याच्यातून आपल्याला ट्रेक कंप्लीट करायचा आता. बघा ही वाट, पहिली वाट इथून होती वरती जायला, पण आता ती वाट पूर्णपणे ते जंगल जाळल्यामुळे ती पण वाट पूर्णपणे झाली आहे. तरीसुद्धा आपण इथून जाऊ शकतो. तिथूनही तुम्हाला अजून तो आपला सरसगड दिसत नाही. आणि हे खाली आहे ते पूर्ण पाली शहर. आणि पूर्णपणे आज धुक्याची चादर पूर्णपणे. आणि आता तुम्हाला फायनली दिसेल सरसगड. ही जी मधली जी वाट आहे, ही मधली वाट, त्या मधल्या वाटेतून आपल्याला पायऱ्या चढून जायच्या. त्या अप्रॉक्सिमेट काहीतरी 90-95 पायऱ्या, त्या पण आपण आता बघूया पुढे जा. सरसगड ह्या 2 डोंगरांमधून आपल्याला इथे शिड्या घ्या. पूर्ण शिगा उचलून ह्या पॅचमध्ये आपल्याला महादौर असेल किल्ल्याचा. पूर्ण खाली आहे तो पूर्णपणे पाली, पण आता धुक्यामध्ये पूर्णपणे हरवलेलं पाली. आणि बरोबर पालीच्या बल्लाळेश्वर मंदिराच्या मागे हा डोंगर आहे, म्हणजे आपला गड आहे सरसगड. ही वाट तुम्ही बघू शकता. खूप दम लागतोय, पाय पण घसरतात, कारण ही माती जी आहे ही माती पाण्यामुळे पूर्णपणे लूज झाली आणि तिने मातीने आपली जागा सोडली. त्यामुळे त्या मातीवरती पाय पडला की पाय सरकतोय. काही माणसं तुम्ही बघू शकता तिकडून गडावरून खाली उतरत आहे. मला वाटतं ते सकाळी लवकर आले असते, घड फिरून गेले असते. पण आम्ही आत्ता चाललो आहे, तर आम्हाला यायला वेळ लागला.
आता पूर्णपणे रॉकटॉप सुरू होतं. त्याच्या आधी ना आपल्याला एक छोटीशी इथे गुहेसारखं दिसतं. या गुहेमध्ये ना, ही गुहा नाही आहे तर इथे आतमध्ये पाण्याचा टाका आहे. तर या पाण्याच्या टाक्याबद्दल थोडीशी माहिती आपल्याला आपला चेतन देईल. तुम्ही आता बघू शकता की हे चौकोनी आकारात असलेलं एक आतमध्ये काही दगडं वगैरे दिसत आहेत. बघायला गेलं तर लांबून असं वाटतं की ही गुफा आहे, पण ही गुफा नाही आहे, पाण्याची टाकी आहे. सरसगडावरती आता येताना ज्या वाटेने आपण आलो तिकडे खालती ह्या दिशेला एक रस्त्यात एक मध्ये पाण्याची टाकी लागते आणि गडाच्या हा बालेकिल्ला आहे, त्या बालेकिल्ल्याच्या खालती तिथे पाण्याची टाकी आहे. ओके. दुसरी गोष्ट म्हणजे आता आपण पाण्याच्या टाकीपासून इथं थोडं बाजूला गेलं ना की हे तुम्हाला कातळकोरे दगड दिसतील. ह्या दगडांचं वैशिष्ट्य आणि इथले बुरुजाचं जॉग्राफी बघाल तर तुम्हाला कळेल की शत्रू हे बुरुजावरती जर आपलं सैन्य उभं राहिलं, ज्या क्षणी शत्रू इथलं वरती येईल त्या क्षणी वरनं दगड वगैरे फेकले शत्रूचा मारा शत्रूला इथेच दगडाने त्याला घायल करते, मारता येतील. म्हणून ह्या कातळकोरे पायऱ्यांची ही अशी रचना आहे. तुम्ही बघू शकता दोन्ही साईडला बुरुज आहे आणि बुरुजांच्या मध्ये हे पायऱ्या आहे. तर या पूर्ण कातळात कोरलेल्या पायऱ्या द्या शेवटच्या टोकापर्यंत, म्हणजे आपण आता महाद्वारापर्यंत जाऊच आता. तर इथून ही जी पायरी चालू होते या पायरीपासून महाद्वारापर्यंत पूर्णपणे या कातळात कोरलेल्या पायऱ्या आहेत. या तुम्ही इथे दगडांवरती कोरीव कामाचं निशाणसुद्धा पाहू शकता की चिन्नीने वगैरे मारून मारून हे सगळे दगडं हे करून ह्या पायऱ्या याच्यामध्ये कोरलेल्या आहेत. पायऱ्यांची रचना बघता म्हणजे दगडामध्ये जसे आपण कोरलेलं असतं गडीत कोरताना सुद्धा एक जे आपण म्हणतो की वॉर टॅक्टिक्स जे त्यांनी केली इकडे पायरी म्हणजे कधी मोठी आहे कधी छोटी आहे. त्यामुळे शत्रू ज्या क्षणी जोरदार जरी वरती आला तरी त्याला येईपर्यंत इतका पिसावा लागतो आणि ह्या पावसामध्ये गोरे असतात त्या गोऱ्यावर किती जोराने आणले ते वरती
आपला हा दगडांचा पॅच संपलाय, या कातळातल्या कोरलेल्या शिड्यांचा पॅच आता संपलाय आणि आता आपण पोचलो या द्वारापाशी. तर या द्वाराबद्दल आणि या किल्ल्याबद्दल थोडीशी माहिती आपल्याला चेतन सांगणार आहे. जय शिवराय. आता आपण कातळवरच्या पायऱ्या सोडून वर आलो. मुख्यतः मेजरली आपण जेव्हा बघतो की दरवाजाची रचना ही नेहमी शत्रूला न दिसणारी असावी. आता तुम्ही बघितलं असेल इथलंच शत्रू आला आहे किंवा जर शत्रू सैन्य जर पूर्ण आलं आहे तर त्याला कळणार नाही की ह्याचा दरवाजा कुठे आहे, ह्याच्यामुळे त्याला एक वाचवण्याचे चान्सेस जास्त आहे. दुसरी गोष्ट म्हणजे ही झाली दरवाजाच्या स्थापना की बाबा इथे आपला दरवाजा असावा. आता ह्या दरवाजावरती आल्यानंतर तुम्हाला पहिलं दिसतंय की पाण्याची सिस्टम. जसं इथे पाणी वरनं जसं आपल्याला आलं आहे की बाबा इथलं पाणी आलं आहे तर ते आपल्याला ह्या मार्गाने थेट हे परत बाहेर, म्हणजे ही जरी आपण म्हटलो की ही एक पाण्याचा फ्लो होण्याची सिस्टम ही सुद्धा आपल्याला इथे बघायला भेटेल. आणि एक गोष्ट म्हणजे इथे असलेलं हे नक्षीकाम हे बघा, हे आता साधारणपणे दिसत नाही आहे काळाच्या ओघात गेलेलं. तर आता आपण ह्या नक्षीकाम बघतोय. जसं आपला दरवाजा हा कसा असावा किंवा जी डिझाईन म्हणा किंवा काय म्हणा, ह्याचं एक अप्रतिम उदाहरण आहे ह्या दरवाजाबद्दल. आणि ह्या दरवाजाची जी जागा आहे की शत्रूला मारा चुकण्यासाठी की त्याला वाचवण्यासाठी ही ह्या दरवाजाची जागा. दुसरी गोष्ट म्हणजे आता ह्या दरवाजाची राखणदार जो इथे तुम्ही आता आला की तुम्हाला कळेल की इथे ही जागा अशी तुम्हाला दिसते बसलेली वगैरे. तर आपलं जे सैन्य आहे वगैरे ते इथे बसले जात असं. या द्वारापासून वरती आल्यानंतर आपल्याला बालेकिल्ल्याकडे जाण्यासाठी ही वाट आहे. ह्या पण पायऱ्या पूर्णपणे कातळात कोरलेल्या पायऱ्या आहेत या सगळ्या. आणि हा जो तुम्ही बघता हा पूर्णपणे बालेकिल्ला आहे. बालेकिल्ल्याकडे जायच्या रस्त्याला लागलो आपण आता. आणि ह्या सुद्धा पायऱ्या पण बघू शकतो की या पायऱ्या पूर्ण मोडकळीस आलेल्या आहेत. ह्या पूर्णपणे पायऱ्या ह्या शेवटला आपल्याला बालेकिल्ल्यापर्यंत घेऊन जातात. हा जो टॉप बघताय हा तुम्ही बालेकिल्ल्याचा टॉप आहे आणि त्याच्यावरती खूप सारे असे वास्तू आहेत जे आपल्याला बघण्यासारखे आहेत आणि त्या मी तुम्हाला दाखवले. इथून महाद्वारापासून वरती आल्यानंतर ही पूर्णपणे गडाची तटबंदी तुम्हाला दिसते. हे जे तुम्ही बघताय हे पूर्ण दगडी बांधकाम, हे पूर्णपणे किल्ल्याची तटबंदी आहे. आणि हा आपला भगवा. आणि तुम्ही बघू शकता तटबंदीमध्ये लक्ष ठेवण्यासाठी असे छोटे छोटे खिडक्या बांधलेल्या आहेत. याच्यातून आपण शत्रूंवरती नजर ठेवू शकतो. आता आपण इथून वरती चढत चढत बालेकिल्ल्यावरती जाणार आहोत. ही सगळी जी वाट आहे सगळी वाट बालेकिल्ल्याकडे जाण्यासाठी आहे. ही वाट पावसाळ्यामध्ये किती बिकट असेल तुम्हाला या कातळ कड्यांवरून तुम्हाला समजतच असेल. या कड्यांवरती जेव्हा पाणी जात असेल त्या टायमाला शेवाळ्या वगैरे टाकत असते. त्याच्यातून वरती येणं खूप अवघड आहे. महाद्वारापासून वरती आल्यानंतर बालेकिल्ल्याकडे जाण्याच्या मार्गामध्ये आपल्याला हे एक पाण्याचं टाकं लागतं. हे पाण्याचं टाकं आहे ते पूर्णपणे कातळात कोरलेलं पाण्याचं टाकं आहे. तर पाण्याच्या टाक्यांपासून पुढे आल्यानंतर आपल्याला ही कातळात कोरलेली गुहा दिसेल. ही पूर्ण गुहा ही या कातळात कोरून काढलेली आहे. आणि ह्या गुहेचा आकार एवढा प्रचंड आहे की ह्या गुहेमध्ये आपलं जास्तीत जास्त सैन्य देखील राहू शकेल. ऊन वारा पाऊस ह्या तिन्हींपासून
वाचण्यासाठी ही आपल्या सैनिकांसाठी, आपल्या मावळ्यांसाठी ही सगळ्यात चांगली जागा होती. तर हे जे तुम्ही दगड बघतायत, हे या जून महिन्यामध्ये आलेल्या वादळामुळे हे सगळे डोंगरावरून खाली पडले. तर आलेल्या वादळामुळे आपल्या सरसगडाला खूप जास्त हानी झालेली आहे. बालेकिल्ल्यावर असलेल्या खूप साऱ्या गोष्टी या वादळामुळे पडझड झालेली आहे. आणि हे जे तुम्ही बघताय, हे ह्या गुफांमध्ये काही जण येतात, राहतात, पण त्या गोष्टींची साफसफाई करत नाही. तर ह्या सगळ्या गोष्टी युवा मराठा फाउंडेशन यांच्या लक्षात आल्या आणि आम्ही या युवा मराठा फाउंडेशनतर्फे ह्या सगळ्या गोष्टींची साफसफाई करण्याचा निर्णय घेतला. आता आपण गड अर्धा पाहून झाला आपला, कारण जे वरती जे मंदिर आहे त्या ठिकाणी आम्हाला काही संवर्धनाच्या गोष्टीसुद्धा करायच्या आहेत. तर त्या गोष्टींचा व्हिडिओ तुम्हाला येत्या काळामध्ये तुम्हाला भेटेलच. आपला पूर्ण ट्रेक रूट हा खाली गेलेला, तर आता आपण खाली करण्यास सुरुवात केली. तर त्यानंतर आम्ही गुफांची साफसफाई वगैरे करून बालेकिल्ल्यावरती गेलो. पण बालेकिल्ल्यावरती जी सगळ्या वास्तूंची आम्ही अवस्था पाहिली. शंकराचं मंदिर होतं, त्या मंदिरावरती जो शेड होता तो सुद्धा वादळामुळे खाली पडलेला. त्याच्यानंतर आम्ही युवा मराठा फाउंडेशनतर्फे लावलेला शिवाजी महाराजांचा पुतळा तो देखील खाली पडला होता, पण काही ग्रामस्थांनी येऊन तो पुतळा खाली घेऊन गेले. पण आता आम्ही येत्या शिवजयंतीच्या निमित्ताने सरसगडावरती श्रमदानाचं नियोजन केलं आहे. तर त्या नियोजनानुसार आम्ही काही संवर्धनाच्या गोष्टी देखील करू. तर तुम्हाला त्याही गोष्टींचा व्लॉग आणि त्याही गोष्टींचा व्हिडिओ तुम्हाला भेटेल. तर तो व्हिडिओ बघण्यासाठी तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करा. जय शिवराय मित्रांनो.